हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपण परत आलेलो आहे मॅनोजेकडे, म्हणजे आपला ओजे MJ स्टेशनरी मध्ये आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे गाईज, आज आपण बनवणार आहे जे फ्रुट्स आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आज आहे ना फ्रुट्स आणलेले. आता बघू शकते तुम्ही, हा आहे ड्रॅगन फ्रूट आणि रेड वाला आहे नाही का. ऍक्च्युली दुसरा जो असतो तो व्हाईट वाला असतो, तर हा आहे रेड वाला आहे. आणि त्यानंतर आपण अजून एक आणलेले आहे केवी, हा पण एक फ्रूट आहे. आणि त्यानंतर आपलं एक आहे ब्लूबेरी पण आणलेली आहे आपण. हा पण एक फ्रूट आहे. म्हणजे ऍक्च्युली बरेचशा लोकांना आहे ना ही गोष्ट माहिती नाही आहे का, हे तिन्ही पण जे फ्रुट्स आहे हे फ्रुट्स खाण्यामध्ये कसे लागते आणि याच्यामधून प्रोटीन किती आहे. म्हणजे हे तुम्ही जर हे फ्रुट्स वगैरे जर खाल्ले ना गाईस, तर याच्यामध्ये एवढं प्रोटीन आहे ना, तर तुम्हाला दुसरे काहीच फ्रूट खायची गरजच कधी पडणार नाही. त्यानंतर आपण बाकीचे पण अजून काही फ्रुट्स वगैरे आहे ते पण आणलेले, त्याची माहिती तुम्हाला देणार आहे आपला ओजे. सो ब्लूबेरी, किवी आणि ड्रॅगन फ्रूट तर माहितीच आहे तुम्हाला. आणि गोल्डन पेअर बेसिकली खूप फायबर आहे, रिच आहे इन विटॅमिन्स नाही का. आणि मग नंतर आपल्याकडे आहे आता तिसरा, म्हणजे चौथा का पाचवा किती फ्रूट झाले, ओके 4 झाले. आता हा 5वा फ्रूट आहे काकी. आता काकी बेसिकली याचे खूप सारे नाव आहे. परमिशन फ्रूट बोलतात आणि जापानमध्ये हे लहान मुलांना खूप आवडतं बेसिकली. आणि ह्याला काकी म्हणतात, काकी. आपली काकू काकी ती वाली काकी नाही, ह्याला फ्रूटलाच काकी म्हणतात. आणि हे पण खूप फायबर आहे, टोमॅटो सारखं आणि डांगर सारखं लागतं. मी कधी खाल्लं नाही, पण माझा जो भाचा आहे तो जापानमध्ये राहिलेला आहे, तर तो अजून पण काकीच म्हणतो याला. आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये लोक ह्याला अमरफळ पण बोलतात. अमरफळ पण आपण ट्राय करू आज. ओके, सो नेक्स्ट आहे अजून एक्झॉटिक फ्रूट. हे अमेझॉन ग्रेप्स बोलता याला. हे मोठे ग्रेप्स असतात, तुम्ही बघू शकता. ऍक्च्युअली ते तुम्हाला नकली दिसत असतील. हा, नकली दिसत आहेत. आम्हाला पण नकली दिसतंय, बट ते असली आहे नाही का. हा, आणि खायला हे ना असं मी ऐकलेलं आहे की ऍपल आणि द्राक्षाला जर का मिक्स केलं तर ते कसं फ्रूट लागेल, एक मिश्रण म्हणून तसं लागतं. तर आपण खाणार आहे तर खाण्याच्या वेळीच आम्ही नक्कीच सांगू की कुठला फ्रूट कसं लागतंय. आणि मग नंतर आलू पुकार तर सगळ्यांनाच माहिती आहे. प्लम, सो दिस इज वाईल्ड प्लम, मोठा प्लम आहे हा. आणि सिट्रस फ्रूट आहे, म्हणजे सिट्रस फ्रूट म्हणजे विटॅमिन सी नी एकदम भरलेलं आहे नाही का. तर गाईस, मला एक गोष्ट बोलतो की आपण कुरकुरे, लेस, बालाजी वगैरे आपण हे सगळं खातो, ते खाल्लं पाहिजे, चालेल कधीतरी खाल्लं पाहिजे. बट डेली रुटीन मध्ये आपण फ्रुट्स ट्राय केलं पाहिजे. आहारासाठी शुद्ध आहार असतो आणि कसं आहे, निसर्गाने बनवलेल्या आहे या गोष्टी, तर आपण खाल्लंच पाहिजे. अशा डाएटफुल गोष्टी आहे गाईज. ऍक्च्युअली ना, तर स्टार्ट करूया आपण ड्रॅगन फ्रूट पासून. काय बोलतो? हा, तू काहीतरी बोलत होता. ऍक्च्युली हे जेवढे पण फ्रूट आणले ना आता हे माझ्यासाठी सगळे नवीन आहे, कारण मी आतापर्यंत एक पण फ्रूट नाही खाल्लेले याच्यामध्ये. वाव. नाही ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं आहे, नाही त्यानंतर ही केवी पण खाल्लेली आहे. आणि ही जी केवी ना ही गोल्डन आहे. गोल्डन मध्ये डिफरंट काय असतो माहिती आहे? ऍक्च्युली ही जास्त गोड लागते आणि ही येल्लो असते. आणि त्यानंतर हे आहे आपलं काय ब्लूबेरी. हा, ब्लूबेरी. तर हे पण मी कधी ट्राय नाही केलेले. ऍक्च्युली हे करवंदावानी दिसतंय आपल्या गावठी भाषेत नाही का. येस. हा, गावठी भाषेत नाही का काही, हे करवंद म्हणू शकते आपण. म्हणजे दिसतात असे ते करवंद, बट हे करवंद नाहीये. आणि त्यानंतर याला काय बोलला तू? काकी. हा, काकी, अमरफळ. म्हणजे आपण आज खाल्ल्यानंतर हे फळ अमर होणार आहे डायरेक्ट. म्हणजे कधीच नाही वारणार डायरेक्टली. ते अमृत पिते नाही का ते, अमृतच ना. येस. आणि त्यानंतर हे काय, हे मला काजू फळ दिसतंय वाटतं. नाही, काजू फळ नाही, गोल्डन पियर आहे ते. हा, गोल्डन पियर. नाशपती बोलू शकतो आपण त्याला, नाशपती म्हणतात हिंदीमध्ये. आणि त्यानंतर आपलं हे काय, प्लम. हे मला बोरावानी दिसतंय. बोर कसं पिकले होतं तसं हे दिसतंय गाईज मला. आणि त्यानंतर ही जी द्राक्ष आहे ना मला आहे ना, डायरेक्ट कॅमेऱ्याच्या जवळ जाऊन दाखवतात, बघू शकते तुम्ही. मला आहे ना ऍक्च्युली लिटरली शायनिंग होते ना, ते लश्कर होत आहे. लश्कर झाल्यामुळे काय होतंय की असं वाटतं की खरंच ते नकली, पण ते नकली नाहीये. त्याला अमेझॉन ग्रेप्स बोलतात ना, बिग ग्रेप्स पण बोलतात लोक. आणि खूप सुंदर दिसत आहे. बघू आता खाल्ल्यानंतर काय कसं. मला तर डायरेक्टली म्हणजे नकली दिसू राहिले नाही का गाईज. गाईज, चला आता आपण सर्वात पहिले ट्राय करू तुमच्यासाठी ड्रॅगन फ्रूट. ओके, चल. ओके गाईज, चल. कटिंग जमते का तुला फ्रूटची?
आता याचं हे ड्रॅगन फ्रूट हे काढून घ्यायला नाही, काय गरज नाही. मी तुला याची टेक्निक सांगतो, सिम्पल टेक्निक सांगतो. ड्रॅगन फ्रूट जर का खायचे ना तर मिडल मध्ये कापा आणि डायरेक्ट वाटी सारखे निघतात. म्हणजे तुम्हाला दाखवतो डायरेक्ट रे, बोलण्यापेक्षा दाखवण्यात मजा आहे. ही साईड आपण आहे ना सर्वात पहिले साईडला घेऊ. ओके. म्हणजे कसं एक एक आपल्याला घेता येईल. नेक्स्ट टाइम आम्ही मेक शुअर करतो की सगळ्या युटेन्सिल्स पण घेऊन येतो, भांडे वगैरे. आणि काहीच तुम्ही पण आम्हाला सांगा का नेक्स्ट टाइम आम्ही काय कशाबद्दल व्हिडिओ बनवली पाहिजे नाही का, म्हणजे जी तुम्हाला आवडेल नाही का. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी करतोय फक्त तुमच्यासाठी काहीच करतोय आपण, बट तुम्ही पण एक काम करा. काय माहिती तुम्हाला, ड्रॅगन फ्रूट गाईस, खतरनाक आहे, म्हणजे रेड आणि खतरनाक दिसतंय गाईस एकदम. गाईस याच्यावर बघताय ना एक सबस्क्रायबर आपला वाढला पाहिजे. येस. प्रत्येक जण जेवढे पण जण आहे ना गाईस, तुम्ही म्हणजे जे जण तुम्ही व्हिडिओ बघताय ना आपली, तर प्रत्येक जणांनी सबस्क्राईब करा. त्यानंतर आपलं चॅनलचे हर एक व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चलो गाईस, तर आता गाईस मी तुम्हाला दाखवतो हे कसं आपण वाटी सारखं काढू शकतो. मी तुम्हाला बोललो ना वाटी सारखं काढू शकतो. तर ह्याची जी स्किन असते ना ती जाड असते. जर का असं केलं की निघून जाईल तुमचं. ड्रॅगन फ्रूट कापायची पण गरज नाही, डायरेक्ट तुम्ही वाटी सारखं खाऊ शकता. तुम्ही ते बघू शकता. सो मी ट्राय करतो. बघा एकदम वाटी शकतो. इट लुक्स लाईक अ बोल. लेट मी पण ट्राय करतोय. हा, एक तू पण ट्राय कर. दे वाटी, डायरेक्ट ड्रॅगन फ्रूटची वाटी तयार झालेली आहे. गाईज मी पण ट्राय करतोय एकदा. हे निघतं का? पडे असत ना. येस. अरे बापरे. गाईज मला हे खूप सुंदर वाटतंय बरं का. ऍक्च्युली याचं काहीतरी कंदील बिंदील बनवतो घरी जाऊन. अरे भारी ना, हे बघा ना मागे काहीच खतरनाक विषय. हे पण एक आहे. एवढं तर आपल्याकडून खाल्ल्याने जाणार आहे गाईस. येस. माझ्या शॉपच्या बाजूला पण भरपूर शॉप आहे, आपण तिथे पण वाटू. ओके, सगळ्यांना देऊ आपण हे फ्रुट्स. बट आता ट्राय करण्यासाठी आम्ही आता एक स्लाइस डाऊन केलेले आहेत. सो हे आपण बाजूला टाकू. हे साईडला ठेवून देऊ. चलो, सो लेट्स ट्राय. पहिले तू ट्राय कर. नाही, तू दोघं ट्राय करू. एक साथ. ते हातातून सटक. येस. खतरनाक विषय गायच, एक नंबर आहे. मला थोडं टेस्टलेसच लागतं. हे मी पहिलं पण खाल्लेलं आहे, बट असं म्हणतात की हे एकदम रिच आहे. म्हणजे रिच आहे. ह्याची जी क्वालिटीज आहे, फूड कॉन्स्टिट्यूट बोलतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये मिनरल्स, विटामिन्स, काय काय जे प्रकार असतात या फ्रूटमध्ये ते खूप हाय लेवलवर आहे, मी असं ऐकलेलं. आणि इनफॅक्ट हे डेंग्यू, मलेरिया, जॉन्डिस ज्यांना हे झालेलं ना, ते पेशा वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणजे आरबीसीज आणि व्हाईट ब्लड सेल्स याच्याने वाढतात. सो मी ऐकलेलं आहे, बट टेस्टला एकदम असं नॉर्मल आहे. टेस्टी नाही बोलू शकत, बट तरी टेस्टी आहे. मला आवडलं. टेस्टी. तुला एक नंबर आहे. ऍक्च्युली तुम्ही ते हे खाल्लेलं आहे गाईस, ते आपण याच्यामध्ये टाकतो बघ, कोणी ते ज्यूस वगैरे बनवते त्याच्यामुळे, काय म्हणते त्याला, ते छोटे राहते, सब्जा काही एकदम सब्जा टाईप लागते मधला. आणि खायला पण म्हणजे टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे खतरनाक आहे नाही का. टेस्टी आहे, खरंच भारी. ऍक्च्युली 2 पैसे जाते, बट काहीतरी नवीन खायला भेटतं. हप्त्यातून नाही एकदा, बट महिन्यातून एकदा तरी तुम्ही ट्राय केलं पाहिजे. मी तर म्हणतो की ऍडिक्शन फ्रुट्सचं असलं पाहिजे आता, आहे की नाही. फ्रुट्सचं ऍडिक्शन पाहिजे सगळ्यांना. ऍक्च्युली तोंड पण पूर्ण लाल झाले. तो जागो काय झालंय. पानच्या ऐवजी तुम्ही हे खाऊ शकता, फ्रुट्स. हा, ते तिकडे जास्त पैसे जाते नाही का, त्याच्यापेक्षा हे भारी काहीतरी आपल्या शरीरासाठी एकदम बेस्ट आहे. आणि प्रत्येक फ्रूट मध्ये ना, मला असं वाटतं की मी, म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स आहे पर्सनल, की जेव्हा आपण फ्रूट खातो ना, मी ऑक्सिजन भरलं जातं शरीरामध्ये. बरोबर बापरे, मला असं वाटतं. पण ते तसं नसेल, सायंटिफिकली तसं आहे की नाही माहित नाही. याला तसं वाटतंय. मला असं वाटतं की जे आपले जेवढे पण श्वासी म्हणजे म्हणतात ना, लंग्स वगैरे, थ्रोट वगैरे, ते सगळं साफ होतं नाही का. बॉडी एकदम साफसुथरी होऊन जातं असं वाटतं. का माहितीये का, फील होतं, पवित्र फील करतो मी फ्रुट्स खाताना. तर गाईस, चला आता आपण नेक्स्ट वाला जे आहे ते ट्राय करू. आता आपण आहे ना एक काम करू, केवी घेऊ. ओके गाईस, केवी यो एकच काढू, एवढे आपल्याला जाणार नाही. येस. एकच गोल्डन किवी कसं दिसतं. आपण 1/2 करायचं काय याला, की डायरेक्ट सोलायचं.
हा सोलावा लागतं. आपण पील करू. चलो सोलो जो हा- ऍक्च्युली मी तर नाही बघितलं कधी सोलो. मी पील करतो, काय प्रॉब्लेम नाही मला, काय वेळ नाही लागणार. ठीक आहे. कारण तू हे सगळे जे काही फ्रूट आहे सगळे तू खाल्लेले. मी खाल्लेले आहे. आणि अजून काही बोलतात ना की अजून एक्झॉटिक फ्रुट्स आहेत. मग काही फ्रुट्स कसे की सीझनल असतात, काही फ्रुट्स या सीझन मध्ये होते. तरी आम्ही विचारत होतो त्यांना की काय काय पाहिजे आपल्याला नाही का अजून. तर जसं पीच राहिले, गुजबेरी राहिली आहे, रासबेरी राहिलेली आहे, अजून काय स्ट्रॉबेरी तर आपण ते कॉमन झाले. ते कॉमन आहे. जसं कॉमन फ्रुट्स नाही घ्यायचे, आपल्याला एक्झॉटिक फ्रुट्स घ्यायचे. म्हणजे जे लोकांनी काही बरेचशा लोकांनी हे बघितले नाही फ्रूट, आपण हेच फ्रूट घेणार. तर काही जाता पटापट आपण आहे ना, म्हणजे जसे आपण बटाटे वगैरे साळतो ना तसंच याला पण साळावं लागतं. तर पटापट आपण याला साळू. ओके. तसं बघायला गेलं तर तुम्ही साली सकट पण खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण इथे जरा चालतोय नाही का. आणि हल्ली कसं की फ्रुट्स तुम्ही आणता तर मेक शुअर की वॉश केले पाहिजे. आम्ही वॉश केले फ्रुट्स. आता त्याचा तो व्हिडिओ आम्ही दाखवला नाही, बट वॉश केलेले सगळे फ्रुट्स. आणि इनफॅक्ट की हे कसं की पील ऑफ करतोय त्याच्यासाठीच की पेस्टिसाइड्स वगैरे वापरले जातात प्रत्येक फ्रुट्समध्ये, तसं प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आम्ही डायरेक्ट पील ऑफच करतो याला. हा मेक शुअर की काय इश्यू नाही. ओके. ही प्लेट घे. ह्याला पण आपण 1/2 करायचं की स्लाइसेस करू. नाही एवढं स्लाइसेस. हा अरे हे पण याच्यावानी दिसतंय ड्रॅगन फ्रूट. पण हे मला असं वाटतं की हे टेस्टी असणार ड्रॅगन फ्रूट पेक्षा, कारण की हे गोल्डन किवी आहे ना. याला असं कर ना. येस दाखवू ना आपण कसं दिसतंय ते दाखवायलाच लागेल. गाईज एक नंबर दिसतंय. म्हणजे ड्रॅगन फ्रूट जसं होतं ना दिसायला तसंच आहे बघा. एक काढ ना, असं एक काढ ना आता. ओके. ते पण सटकतंय गाईज. गोल्डन किवी ऍक्च्युली मस्त आहे. म्हणजे त्याचं पॅकिंग पण खूप छान केलेली आहे यांनी. आणि जेस्पेरीची गोल्डन किवीज आम्ही खातोय. ओके. हे बघा म्हणजे एक नंबर. बघू आता खाऊन बघू त्यानंतर आपण टेस्ट. खतरनाक आहे रे. एक नंबर आहे भाई. मस्त लागतंय. विटॅमिन सी डायरेक्ट फील होत आहे नाही का त्याच्यामध्ये डायरेक्ट. नाही भारी बघ. सिट्रस फ्रूट सारखं लागतं, एकदम मस्त लागतंय. गाईज म्हणजे आत्ताशी 2 फ्रूट टेस्ट केले पण एक नंबर आहे. अजून तर खूप फ्रुट्स बाकी आहे आपले. एवढे फ्रूट खायचे एवढं जाणार नाही. आपण किवी गोल्डन किवी ट्राय करा. गोल्डन किवी वाव एक नंबर आहे. दुसरं आहे ना. नेक्स्ट फ्रूट प्लम घेतोय. प्लम आलू पुकार बोलतात त्याला हिंदीमध्ये आलू पुकार. आणि मराठीत अर्थ काय ऍक्च्युली याचा? मराठी मलाच आपण महाराष्ट्रीयन आहे आणि मलाच नाही माहिती. गेस तुम्ही कमेंट करा आणि ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते सांगा आम्हाला. ऍक्च्युली ना हे जे फ्रूट आहे या फ्रूटला मराठीमध्ये काय म्हणतात एवढं सांगा. आता माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगून, मी प्युअर गावठी आहे तर मी याला म्हणाल बोर आहे. बोर पिकल्यानंतर असंच दिसतं. मला तर बोर सारखं नाही वाटत. पण ह्याला इंग्लिश मधून प्लम बोलतात आणि हिंदी मधून आलू पुकार बोलतात. चलो लेट्स सी आलू पुकार कसं लागतं. गाईज हे खूप भारी दिसतंय. याला सुकल्यावर काय असं होईल काय. तू टोपी बोलव त्याची. हे असं कसं कट करतोय. याच्यामध्ये एक मोठा सीड असतो ना, सो दॅट्स वाय आपल्याला हे सीड म्हणजे बी. हा अरे बापरे. याच्यामध्ये एक सीड असतो. कसं दिसतंय हे बघा. कसं आहे बघितलं. ऍपल सारखं दिसतंय ते. हा मधून आहे ना. ऍक्च्युली हे ऍपल वाणी सारखं. मला तर ऍपल सारखं दिसतंय ऍक्च्युली. बट मी याला वरतून एकच नाव देणार आहे, बोर. चलो प्लम खाते गाईस. आणि याच्यामध्ये पण छोटा प्रकार मोठा प्रकार येत असतो है ना. याच्यामध्ये मोठे पण असतात छोटे पण असतात. रेड, डार्क रेड आणि ब्लड रेड, टोमॅटो रेड असतातच याच्यामध्ये. फ्रूट खाल्ल्यानंतर पण बोट चाटायची मजा वेगळीच असते. हे याच्यातलं काही काढायचं असतं का? गाईज ऍक्च्युली यांनी सगळे फ्रूट पहिले ट्राय केलेले. मी तर केलेले. मी फर्स्ट टाइम आहे माझा ऍक्च्युली. आणि तुमचा पण जर फर्स्ट टाइम असेल तर गाईज घरी नक्कीच ट्राय करा. रस असा मस्त आहे. हे एकदम मस्त आहे. मला ऍक्च्युली तिघांपैकी आहे ना किवी जास्त आवडलेलं आहे. बट दिस इज ऑल्सो गुड नाही का. तोंडामध्ये आपण टाकले रस निघून राहिला त्याचा. ऍक्च्युली जसं नाही का आपण टरबूज खातो. टरबूज खाल्ल्यावर कसं पाणी होतं
तसंच लागतं, एक नंबर. आंबट पण आहे, म्हणजे नॉर्मली थोडं आंबट पण आहे, सार टेस्ट आहे त्याची, बट भारी. ओके चलो मूव ऑन व्हायचं का, लगेच दुसरे फ्रुट्स खायचे का? लेट. आम्ही पण अशी मोठी व्हिडिओ बनवत नाही, आमचे जसं सबस्क्रायबर जसे वाढेल तसे तसे आम्ही मोठे मोठे व्हिडिओ जाऊन टाकत राहू. ओके सो दिस आर द अमेझॉन ग्रेप्स. लेट्स ट्राय. 2 खायचे? 2 खाशील? हा 2 घे ना, इथंच घे ना गाईज. आता आपण ट्राय करणार आहे ग्रेप्स, म्हणजे आपल्या भाषेत, मराठी भाषेत आणि प्युअर गावठी भाषेत द्राक्षे. हा नकलीवाले द्राक्ष दिसतंय मला, बट हे असली गाईज. आवळ्याच्या साईजची, आवळ्याच्या आवळा छोटे आवळ्याचे असतात ना त्याच्या साईज, त्याच्या साईजचे. वाव. वाव, सो फार बेस्ट आहे. तुम्ही द्राक्ष विसरून जाशाल हा. खरंच सो फार हे पण बेस्ट आहे. गोल्डन किवी नंतर मी ह्याला हे करू, आपण रँक करू लास्टला रँक करू की मला काय आवडलं, ह्याला काय आवडलं. ओके, आणि तुम्हाला पण कुठला फ्रूट आवडतं ते पण कमेंट करा. आणि विसरू नका प्लम आणि आलू पुकारला कमेंट मध्ये टाका, आम्हाला माहिती करून घ्यायची की मराठीत काय म्हणतात त्याला. गाईस बट भारी आहे, तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट मध्ये टाका का तुम्हाला कोणतं फ्रूट आवडलंय. म्हणजे आम्हाला पण कळत, आणि आम्हाला अजून नवीन नवीन फ्रूटचे नाव द्या, जेणेकरून तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही नक्कीच घेऊन येतो ते फ्रूट. तुमच्यासाठी पार्ट 2 पण घेऊन येऊ. म्हणजे बघा काकी, सो काकी डांगर, छोटे डांगर सारखं दिसतंय, बट मला हे आवडले खूप, मी अजून एक खातो. ओके फाईन. छान लागतं. एक नंबर. येस. सो काकी बेसिकली मला हे डांगर सारखं दिसतं, छोट पंकिन यू मे से. हा ना, अरे ते डांगरच दिसतंय. याला आपण आहे ना, त्यांनी काकी नाव दिलंय ना, आपण काकू नाव दिले. आम्ही काकू खाणार आहे, तर काकी खायचं काय प्रोसिजर आहे मी मला पण नाही माहितीये. माझा भाचा जो आहे त्याला खूप आवडतं हे काकी. तो कसा खातो काय माहिती. म्हणजे तू पण हे ट्राय नाही केलेलं आहे? नाही, मी ट्राय केलेलं आहे, बट खूप दिवस झाले, असं समजून किंवा वर्ष झाले. ते टेस्ट बर्डला माहिती पण नाही कसं आहे एक्झॅक्टली. ते डांगर सारखं दिसतंय भाई. आता मधून कट कर, म्हणजे आपण हाफच घेऊ. आपले अजून फ्रुट्स बाकी आहे. बाकीचं जसं याच्यात ते ठेवून, याच्यात नाही, याच्यात ठेवतो ना, याच्यात किवी आपलं हे पण आहे, किवी पण ठेवलेलं आहे. माझ्या तर दातात अटकून गेलं. 1/2 करतो. एक्झॅक्टली डांगर आहे भाई, एक्झॅक्टली डांगर आहे. कच्चा डांगर छोटा नाही का, कच्चं छोटं डांगर सारखं दिसतंय. सो काकी बी पण आहे का? परमिशन फ्रूट लोकल लँग्वेज म्हणजे लोकल किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात, आणि काकी जपान मध्ये, मराठीतून अमरफळ बोलतायत, आणि हिंदीमध्ये पण सॉरी माय बॅड, अमरफळच बोलतात. हे साल्ट काढावं लागतं? नाही, यू कॅन ईट विथ द साल्ट. हे कसं लागते माहिती काय, पपई जी आहे ना, पपई सारखं लागतंय. नॉर्मली मला तर लागतंय, मला तर पपई सारखं लागतंय ऍक्च्युअली, पण एक नंबर आहे काय. आय डोंट नो वाय. मला असं वाटतं की डांगर आणि जर टमाटा मिक्स केलं तर काय बोलू शकतो, तसं काहीतरी मला लागतं. मी नाही खाते साल त्याचे. वाव. मी एकदा थोडं साल्ट ट्राय केलं होतं, लय सुक्क लागत होतं, त्याच्यामुळे आता नाही खाते साल्ट. आय एम इटिंग द रेस्ट ऑफ द अमेझॉन ग्रेप्स. नाईस. छान आहे पण शपथ. अजून 2 फ्रूट बाकी आहे. 2 फ्रूट बाकी आहे. आपण आहे ना, एक काम करू, ब्लूबेरी लास्टला घेऊ. सिन्स हे एक्सपेन्सिव्ह आहे. नाही, एक्सपेन्सिव्ह बोलू शकतो ना याला. दोन्ही सोबत घेऊ. तिकडं तू ते ओपन कर, हे मी कट करतो. हा ओके फाईन, मी गोल्डन पेअर कट करतो. ओके सो ब्लूबेरी खरंच महाग आहे ना, कितीला पडली आहे मार्केटला? मार्केटला काय आपल्याला काहीतरी त्यांनी 250 का 300 दिली ना. येस, म्हणजे जास्त करून ते 200च्या वरती किंवा 200च्या आसपासच तुम्हाला भेटणार. हा काहीच, म्हणजे ऍक्च्युली कमी असते. हे बघा करवंद कसे असते तसेच दिसते नाही का ब्लूबेरी, बट खायला कशी आय डोंट नो, याला माहिती कशी लागते ते, कारण यांनी सर्व ट्राय केलेले. एक काम करू, याच्यातच ठेवू काय? हा त्याच्यातच ठेव. हे एवढं फेकून द्यायचं राहतं.
नाही ऍक्च्युली त्याचा जरा इश्यू झालेला आहे. सो आय एम डुईंग समथिंग डिफरंट. सो गाईज आपल्याला गोल्डन पेअर मला असं वाटतं की खाता येणार नाही, कारण की झालं नाही ठूस माणसानी येड्यात काढला आपल्याला. ऍक्च्युली ते खराब दिलं वाटतं. खराब दिल्यामध्ये खराबच आहे ते, बट छोटा पोर्शन आहे की ज्याच्याने आपल्याला थोडीशी टेस्ट करता येईल. बाकीचं काढून टाक बस. ठीक आहे, हे पण ते फेकून खराब. येस 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 होतं कधी कधी ऍक्च्युली होतं. नॅचरल गोष्ट आहे, पेरिशेबल फूड्स आहे, पेरिशेबल गुड्स आहे. पेरिशेबल फूड्स कसे की खराब होणारच आहे, कारण की निसर्गाने बनवलेली गोष्ट आहे. ओके हे ट्राय करू. ऍपल, गोड ऍपल एकदम सगळं. ऍपल नाही, थोडस तुरट पण लागतं ऍक्च्युली. म्हणजे काय म्हणता येईल बोर, ऍपल बोर. हा ऍपल बोर. काय ऍपल बोर ऍपल बोर जे आहे ना हे एकदम तसंच लागतं ऍक्च्युली. असं तू पण ट्राय करा. नाही खरंच भारी. आम्हाला याच्यामध्ये ना कोणतं फ्रूट नाही आवडलं, मला तर सगळे आवडले. कारण यु नो म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय केलेले आहे सर्व. बेस्ट आहे, बेस्ट, एक नंबर. आता हे ब्लूबेरी आहे ना, टेस्ट करू काही. हे बघ, हे असे छोटे छोटे असे दिसतात नाही का एकदम करवंदावानी. म्हणजे करवंद कसे असते तसेच आहे. मेडर अशी आहे, भारी आहे ब्लूबेरी. दुसरी गोष्ट असं आहे की हे एक्सपेन्सिव्ह आहे, दिसतात तर करवंद सारखे, पण आहे 250 रुपयाला मार्केटमध्ये सध्या. माझ्या दातात खूप अडकले साठ. कसे लागतात? ट्राय करू. नाही मी ट्राय नाही केले. दातात अडकते बोलला ना, ट्राय केलं ना. हा ते मागाचे फ्रुट्स. ओके फाईन, काही विषय नाही. फ्रुट्स केवढे पण खाऊ शकतो, अनलिमिटेड खा, पोट भरून खा, तुम्हाला काही त्रास होणार नाही कुठल्याच फ्रुट्सचा. ओके चलो लेट्स ट्राय ब्लॅकबेरी नाही, ब्लूबेरी आहे. हे काय रे, खराब झालं का? नाही सीड्स येते, तू डायरेक्ट खाऊ शकतो, काही विषय नाही. अरे बी आहे त्याचे. हा का? हा बी आहे. हे कशी लागते मला पण नाही कळत. मला माहित नाही की हे एवढे महाग का बरं आहे, बट मला एवढं माहित आहे की हे रिच इन हे विटॅमिन्स आहे गाईज. बट हे नाही आवडले मला पण. पण ठीक आहे, आणलेले आहे, 250 रुपये खर्च झालेले आहे, पण खाऊन घेऊ. हे मला आवडतं. आता तुम्हाला आवडतं का नाही आवडतं हे मला नाही माहिती. मला बट मला नाही आवडले, याला आवडले. म्हणजे अशी टेस्ट नाही गाईज ऍक्च्युली याला, फक्त आंबट आणि थोडं गोड आहे बस. आंबट आणि नॉर्मली गोड आहे. काय काय खायला आणलं या तुम्ही पण खायला. सो गाईज आता आपले जेवढे पण फ्रुट्स आहे हे सगळे खाऊन झालेले आहे. आणि बरेचसे आपण ऍक्च्युली म्हणजे फ्रुट्स जे आहे ते जास्त आणलेले होते नाही का. तर आता आपण इथं या परिसरात जेवढे पण दुकान सगळ्यांना वाटून आय होप की गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आपला. आणि शेअर करत राहा, तसे फ्रुट्स पण शेअर करत राहा लोकांना. आणि लोकांची मदत करत राहा आणि रुद्रा ब्लॉग्स बघत राहा. आपण मिळूया नेक्स्ट चॅनलला. आणि नेक्स्ट व्हिडिओला. आय एम रिली सॉरी. आणि कमेंट मध्ये टाका की नेक्स्ट टाइम तुम्हाला काय बघायचंय, आम्ही काय टेस्ट केलं पाहिजे. आणि हा फूड ब्लॉग्स बनवत राहू आपण. ओके, पार्ट 2 पण आपण घेऊन येऊ. येस येस येस. जय महाकाल.